आश्रम परम पुनित सुहावा देखी देवऋषी मन अति भावा निरखी शैल सरी बिपिन विभागा. शंकरजी सांगतायत, पहिल्यांदा नारदानी पर्वत पाहला, शैल, सरी म्हणजे नदी, बिपिन म्हणजे जंगल, शैल म्हणजे पर्वत, सरी म्हणजे नदी, बिपिन म्हणजे जंगल. हिमालयात 3 गोष्टी पाहिल्या नारदानी, पर्वत, नदी आणि जंगल. मग नारदाच्या मुखातून शब्द निघाले, काय डोंगर, रामायण गुंजायवाडीत ठेवा, फिरू नका, इथलं चालू आहे आपलं. काय डोंगर, काय झाडी, हॉटेल नाही आहे पण बाकी सगळे ओके. निरखी शैल सरी बिपिन विभागा भयउ रमापती पद अनुरागा. सुमिरत हरी साप गती बादीन सहज विमल मन लागी समाधी. पार्वते, त्या हिमालयाच्या गुहेमध्ये नारदाला समाधी लागली. देवाचा राजा इंद्र बेचैन झाला. इंद्रानं विचार केला, जर नारदाची समाधी यथासांगरीत्या पार पडली तर माझं पद जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून समाधी भंग करण्याच्या उद्देशानं नारदाने कामदेवाला पाचारण केलं. कामदेवानं खूप प्रयत्न केले पण काम कला कछु मुनेन व्यापी. कामदेवाचा नारदावर काही परिणाम झाला नाही, उलट कामदेव हरला. आणि कामदेवाने नारदाची स्तुती केली, नारदाला नमस्कार केला, नारदाच्या गळ्यामध्ये हार घातला. या 3 गोष्टी खतरनाक आहे, तुम्हाला याचे अनुभव आहे. पण सावध राहा. स्तुती, अति गोड बोलणारी माणसं, अति स्तुती करणारी माणसं, अति प्रिय बोलणारी माणसं अत्यंत धोकादायक असतात. त्याच्यापेक्षा तोंडावर कडवट बोलणारी, फाडफाड बोलणारी, राग आला तरी चालेल असं समजणारी माणसं 1 नंबरची सज्जन असतात. काय असेल ते तोंडावर बोलायचं, पुन्हा नाही. स्तुती ते तुमच्या खांद्यावर हात ठेवतात ना, तेव्हा तुम्हाला वाटतं की यानं मला आधारच दिला. ते खांद्यावर हात ठेवून देवाला प्रार्थना करतं की लवकरात लवकर याला खांदा द्यायला मिळावा. स्तुती. नमस्कार. नमस्कार कशाला म्हणतात? नमून केल्या जाणाऱ्या कृतीचं नाव आहे नमस्कार. नमः करोती. नमस्कारमध्ये 2 पद आहे, एक नमः आहे आणि पुढे कार आहे. कार म्हणजे मारुती कार नाही, त्याच्यात क्रू धातू आहे आणि क्रूचं वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणाच्या द्वारा कार झालं आणि तो कार नमच्या पुढे आला. मग विसर्ग कुठे गेला? तर संधीमध्ये विसर्गाचा स होतो, हे लक्षात घ्या. म्हणून नमच्या पुढे जे 2 टिंब होते का नाही, नमः आणि कार, विसर्गाचा स झाला, तो स कारला जोडला म्हणून शब्द नमस्कार जन्माला आला. नमः करोती इति नमस्कारः. नमून केल्या जाणाऱ्या कृतीचं नाव आहे नमस्कार.